जायचे याची खात्री प्रत्येकाला असावी, फक्त कधी जायचे हे माहिती नाहीये, पण प्रत्येकाचा दिवस वेळ तिथीवार निश्चित आहे, ठरलेला आहे. परीक्षित राजाला सुद्धा कळालं, मला असं वाटतं राजाला माहिती तरी होतं आपल्याकडे 7 दिवस आहे. खरं सांगा आपल्याकडे तीही खात्री नाहीये. आपल्याकडे किती दिवस आहेत आहे का कुणाला खात्री? येताना काही गॅरंटी कार्ड घेऊन आलोय का? प्रत्येक वस्तूची डेट असते बघा, एक्सपायरी डेट, ती बघूनच आपण वस्तू खरेदी करतो. तसं काही या देहावर कुणाचं लेबल घेऊन आलोय का आपण? अमुक अमुक इतके इतके दिवस हा देह या जगात राहणार आहे? नाही. तसं या देहाची सुद्धा एक्सपायरी डेट कुठली ना कुठली ठरलेली आहे, फक्त आपण त्याच्यापासून अनभिज्ञ आहोत आणि मग भ्रमात आहोत. म्हणून मृत्यूला मनुष्य अत्यंत घाबरतो किंवा त्याचा विचार करणं सुद्धा सोडून देतो. तुकोबराय म्हणतात, मरणाचा आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. मरणाचा कुठे सोहळा असतो का हो? पण संतांनी तो केला, कारण जीवन एका उच्चतम अवस्थेला नेऊन ठेवलं होतं. कुठल्या परमोच्च अवस्थेला तुकोबराय गेले होते? आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, कुंटलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया धावा तृष्णेची या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची या, कुंडलिया कुठल्या अवस्थेला महाराजांनी काय अनुभव घेतला? आता निश्चिंतीने पावलो विसावा, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चार खेळी मिळी. महाराज साधकावस्थेमध्ये पांडुरंगाला म्हणायचे, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तेच तुकोबराय सिद्धावस्थेत पोहोचल्यावर म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चार खेळी मिळी. बस कुठल्याही क्षणी देवा तुझा निरोप येऊ दे, जायची तयारी आहे. का? जीवनाचा पूर्णत्वाचा अनुभव घेतलाय. आणि पूर्ण काय आहे हो? वैदिक गणित आम्हाला सांगतं, ओम पूर्णमिद पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माच्या अनुभूती करता आमच्याही जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचा एक प्रवाह अखंडित वाहत राहावा, ही संतांची अपेक्षा आहे. तुमचं माझं कल्याण व्हावं. आणि जसं एक वाउचर अर्जुनाने भगवंतांना दिलं होतं, शेवटच्या क्षणी कर्तव्य विन्मुख झालेला अर्जुन पार्थ कर्तव्य प्रवृत्त झाला. कशामुळे? 18 अध्यायी गीता, भगवद्गीता भगवंतांनी त्याचं निमित्त करून तुम्हाला मला संभ्रांत असलेल्या समाजाला सांगितली. कृष्णम वंदे जगद्गुरुम या पदाला विराजमान झालेले भगवंत स्वतःचे आयडेंटिफिकेशन देतात. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे स्वतःचं सामर्थ्य भगवान सांगतात आणि अर्जुनाला गीतेचं अमृत प्यायला देतात. परिणाम काय झाला हो? सगळ्या गीतेचं श्रवण केल्यानंतर अर्जुनाची अशी अवस्था झाली की त्यांनी एक देवाला पावती देऊन टाकली, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. संपला ना माझा मोह, संपला देवा, आसक्ती संपली, अपेक्षा संपली. आता
तुझ्या प्रसादाचं फळ हे मिळालं की आता तू करशील, तू म्हणशील करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, या स्थितीला अर्जुन जाऊन पोहोचले. तसं आपणही जाताना देवाला कुठे जायचं? शेवटी इथे कीर्तनावरून जाताना नाही, इथून शेवटचा प्रवास करताना देवाला आम्हाला सुंदर अशी पावती देता आली पाहिजे, एक वाउचर देता आलं पाहिजे की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युता स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. सगळ्या संदेहाच्या सुटल्या अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे तुम्हाला मला. आणि हे सगळं करण्याचा एक मार्ग संतांनी आम्हाला वारंवार दाखवून दिला की आता या मार्गावर चाला, डोळे झाकून चाला, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार. तेणेची पंथी चालू जाता न पडेची गुंता. मग आयुष्यामध्ये जो कुठला गुंता आहे, मग तो विचारांचा असेल, व्यवहारातला असेल, अनेक प्रकारच्या व्याधींमध्ये मनुष्य सापडलाय. प्रापंचिक अडी अडचणी आहेत, मराठीमध्ये त्याला फ्रस्ट्रेशन म्हणून टाकूया आपण, लवकर कळतं आहे की नाही. प्रचंड व्यापलाय मनुष्य, सगळ्यांची भूक आहे. काय सध्या सगळ्या जगाची भूक काय? सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, सगळा सुखांचा उपभोग घेता यावा असं जीवन आम्हाला प्राप्त व्हावं. आणि या दृष्टीने जो तो धड पडेपर्यंत धडपडतोय, पण याच्यामध्ये आपलं हित आहे का हेच कुणाला कळेना. याच्यामध्ये आपलं हित नाहीये हे प्रत्येक वेळी संत आम्हाला सांगतात. संसाराची नश्वरता वेळोवेळी सांगून दिली आम्हाला. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. नश्वर असलेल्या संसारामध्ये तुम्ही सुख शोधता. म्हणजे मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, मिरच्यांच्या बाजारात जायचं आणि म्हणायचं पेढे देता का खव्याचे किलोभर. मिरच्यांच्या बाजारात गेल्यानंतर तिथे ठसकाच लागणारे, डोळ्यात पाणीच येणारे. तसा हा संसार आम्हाला रडवणारच आहे, रडवणारच आहे. पण मग हे कायमचं दुःख बाजूला व्हावं आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी. कारण सुखाचं नाणं उचललं की मागे दुःखाचा काटा आहेच आहे. मग समर्थांना प्रश्न विचारावा लागला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुचे शोधून पाहे. प्रश्न विचारला की बाबा हे मना, तू आता याचा शोध घे, कोण आहे जगामध्ये सर्व सुखी. खरं सुख कोण आहे? ज्यांना तो सापडला, पांडुरंग सापडला, पंढरीश परमात्मा, त्याच्या पायाशी सगळं सुख आहे हे संतांना सांगितलं. संतांनी आम्हाला वारंवार सांगितलं. बस त्या दृष्टीने पावलं आमची वळावीत आणि असं हित तुमचं माझं व्हावं आणि ते हितच व्हावं, इथेच या जन्मातच व्हावं, याकरता संतांचं हृदय कळवळलं. म्हणून अशा हितासाठी जो धडपडतोय, अशा हितासाठी जो प्रयत्नशील आहे, कारण मनुष्याचा प्रवास माणसाकडून देवाकडे झाला पाहिजे, बरोबर ना. आम्ही कुणाचे अंश आहोत? देवाचे अंश आहोत. मग आमचा प्रवास पुन्हा त्याच दिशेने गेला पाहिजे. आणि देवत्व आम्हाला कधी येतं? एक मूर्तिकार मी पाहिला, मूर्ती घडवत होते आणि छान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती त्यांनी घडवली. असे ओबडधोबड टोकेरी दगड पडले होते. माझा आपला वेड्यासारखा प्रश्न मी विचारलं, म्हटलं बाबा एवढ्या त्या ओबडधोबड टोकेरी दगडातनं तुम्ही इतकी सुंदर माझ्या पांडुरंगाची मूर्ती केलीच कशी? माझा आपला बावळटासारखा प्रश्न होता. पण ते म्हणले, ताई तुझ्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले, त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला, आतमध्ये पांडुरंग आपोआप तयार झाला. छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे, त्याचं माणूस हे नाव. विठ्ठल विठ्ठल हे सगळे तडाखे टक्के टोणपे सहन करून सुद्धा जो स्वतःच्या परम कल्याणाचाच विचार करतो, तुकोबराय पहिल्या चरणात, त्याला नाही तर त्याच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. आपुलिया हिता से जागता, आपुलिया हिता से जागता, आपुलिया आपुलिया ही दादो से
धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची या. तुकोबरायांनी साधा सोपा अर्थ आम्हाला सांगितला. स्वतःच्या हितासाठी जो जागृत आहे, जो कायम तत्पर आहे, त्याच्या आई वडिलांना तुकोबराई धन्यता देतात. धन्य माता पिता तयांची या. आणि खरं सांगू श्रोते हो, या जगाची प्रगती किंवा स्वतःच्या आयुष्याचं उत्थान त्याच मंडळींनी केलं ज्यांनी स्वतःच्या मातापित्यांबद्दल कायम कृतज्ञ भाव ठेवला. कारण भारत आमचा देश असा आहे, त्या भारताची संस्कृती अशी आहे, कुटुंबप्रधान संस्कृती आहे, कुटुंब व्यवस्था आहे. त्या कुटुंब व्यवस्थेचे 2 खांब आहेत, एक आई आहे आणि एक पिता आहे. त्यामुळे या 2 खांबांकडे जो कायम लक्ष देऊन राहिला आणि खरंच त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ भाव ज्यांनी जाणला, ज्यांनी जपला, तो जगात धन्य आहे. त्याला स्वतःचं हित कळालं नव्हे, तो कायम उत्थानाच्याच दिशेने त्याचा प्रवास राहणार ही खात्री आहे. तुकोबराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता. आपलं हित म्हणजे कुणाचं हित हो? प्रत्येक जण हिताचा आणि लाभाचाच विचार करतो. इथं आल्यानंतर मी कीर्तनाला गेलो, मला काय मिळेल, मी अमुक अमुक केलं त्यातनं मला काय मिळेल, माझं काय हित होईल, माझं काय कल्याण होईल. पण संतांनी तुमच्या माझ्या शाश्वत कल्याणाचा विचार मांडलाय, तात्पुरतं कल्याण नाही. मग ते शाश्वत कल्याण कशाचं? आपुलिया हिता जो असे जागता. आपलं हित म्हणजे नेमकं कुणाचं? देहाचं हित का? त्या देहाचं हित तर कायम आपण पाहतोच. चांगलं 4 टाईम नाही तर 3 टाईम तरी दिवसभरात होतं की नाही आपलं? ते बसल्यानंतर आपण वदनी कवळ घेता म्हणायचं सोडून सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि मग तुझे कारणी देह माझा पडावा. मनुष्य स्वतःच्या देहाच्याच हिताचा कायम विचार करतो. स्वतःच्या जीवनाचं हित व्हावं, इतरांचं वाटोळं झालं तरी चालेल, हा त्यामागचा भाव आहे. पण आपलं हित म्हणजे देहाचं हित नाही हो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. शरीर हे धर्माचं साधन आहे हे जाणावंच, त्याची उपासना करावी, ते बलदंड राखावं, ते आरोग्य संपन्न राखावं, ते निर्व्यसनी राहावं, हा आग्रह स्वामी विवेकानंदांचा सुद्धा होता. स्वामीजी म्हणायचे मला पोलादी स्नायूंचे आणि निर्व्यसनी तरुण संन्यासी द्या, मी देश बदलवून टाकेन, असं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. पण आपलं हित म्हणजे आपण समजू आपल्या देहाचं हित का? नाही, त्या देहामध्ये मी कुणीतरी आहे ना. देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आतमध्ये कोण आहे? तर त्याचं चैतन्य तत्व किंवा तीच शक्ती आतमध्ये चैतन्य रूपाने विराजमान आहे. आचार्यांनी आपल्या शिष्यांना एकदा प्रश्न विचारला होता की किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिह मे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न असा होता किंते ज्योतिः. आचार्य जगद्गुरु शंकराचार्य आपल्या शिष्यांना म्हणतात की हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे रे बेटा, सांग मला, हे सगळं जग कशामुळे प्रकाशित आहे? त्यांनी उत्तर दिलं अहनि रविही. अहनि म्हणजे दिवसा, दिवसा सूर्यामुळे, आणि चंद्रदीपादि रात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान आहेत. उत्तर मिळालं हे सगळं जग कशामुळे प्रकाशमान आहे? तर चंद्र आणि सूर्य यांच्यामुळे हे जग प्रकाशमान आहे. आचार्य म्हणाले स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मिः. म्हणाले सूर्य आणि चंद्र यांचा प्रकाशक कोण आहे? सूर्याला आणि चंद्राला प्रकाश देणारा कोण आहे किंवा ते प्रकाशमान आहेत हे तुला कुणामुळे कळालं? तर त्यांनी उत्तर दिलं चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरा धीर्धियः किं प्रकाशे. चक्षुः म्हणजे डोळे. म्हणाले सूर्य हा सूर्य आहे, हा चंद्र आहे, हा दिवस आहे, ही रात्र आहे, हे घर आहे, हे जमीन आहे, हे शेत आहे, हे कशामुळे कळलं मला? तर चक्षुः म्हणजे माझ्या डोळ्यांमुळे. आपण जागे आहेत ना सगळे? माझ्या डोळ्यांमुळे मला कळालं की हे हा सूर्य आहे किंवा ही
ही रात्र आहे, हा चंद्र आहे. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण? उत्तर दिलं शिष्यांनी, म्हणाले चक्षुः. आचार्य म्हणाले ठीक आहे, चांगलंय, पण आता डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? हा सूर्य आहे किंवा ही रात्र आहे किंवा हा चंद्र आहे किंवा हा मृदंग आहे, हा माईक आहे, हे तुला कशामुळे कळतंय? डोळ्यांना दिसतं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याची जाणीव नेमकी कशामुळे होती? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं धीही. म्हणजे डोळ्याचा प्रकाशक कोण आहे? तर बुद्धी. मग म्हणाले धीर धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे तुझ्या? जग प्रकाशमान आहे चंद्र सूर्यामुळे. चंद्र सूर्याचा प्रकाशक तुझा डोळा, डोळ्यांचा प्रकाशक तुझी बुद्धी. मग बुद्धीचा प्रकाशक कोण? त्या पुराणी उत्तर दिलं आचार्य असं काय करतात? तत्रैव अहम. मीच नाही का? मीच नाही का प्रकाशक? मग तो आतमध्ये जो कोणी मी आहे ना, त्याला तत्वज्ञान किंवा वेगळ्या भाषेमध्ये कूटस्थ चैतन्य असं म्हणावं, किंवा त्याला आम्ही आत्मा म्हणतो. माऊलींनी त्याला काय म्हटलं माहितीये का? जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. 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 तुझं वाचुनी केशवा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे. जीवे अनुसरलिये अजुनी कालये. जीवे अनुसरलिये अजुनी कालये. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. जीवे अनुसरली देवा. तो जो जीवाचा जीव आहे त्याचं हित व्हावं. तो कोण आहे? तो मीच आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण याचं उत्तर आम्हाला मिळावं, आणि ते एकदा मिळालं की आमचं कल्याण झालं म्हणून समजा. तुकोबराय म्हणतात असं आपलं कल्याण ज्याला व्हावं असं वाटतं, त्याकरता त्याला तर धन्यवाद दिले, पण त्याच्या आईवडिलांना धन्यवाद देतात. कारण ज्या घरामध्ये अखंड भक्तीचं वातावरण आहे, अखंड सुसंस्कारांची श्रीमंती आहे, म्हणून तर तुकोबराय अभिमानानं सांगतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. पांडुरंगा तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दादा. उपवास पारणे राखीला दादा. तुकोबराय अभिमानाने सांगतात बरं का, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा ज्यावेळी तुकोबांना म्हणतात काहीतरी मागा तुमच्यासाठी, महाराज म्हणतात तू मला काही द्यायची गरज नाही, आमची ॲसेट आहे फार मोठी आहे, काय संपत्ती आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा. आता मिरास हा शब्द मराठी भाषेतला आहे, त्यामुळे नवीन कॉन्व्हेंट किंवा इंग्रज आळलेल्या लोकांना फार लवकर हा कळणार नाही शब्द. त्याचा अर्थच असा आहे वारसा हक्काने मिळालेली गोष्ट आहे आम्हाला ही. म्हणून आई वडिलांच्या बद्दल अत्यंत कृतज्ञ. म्हणून आज आम्ही भाग्यवान का आहोत? आपली आईवडिलांची पुण्याई आहे. आज पाटील कुटुंबाला हे सगळं करण्याची प्रेरणा होती, ती पुण्याई आहे, ती पाठीशी आहे. म्हणून आपण इथं भक्तीचं धर्माचं जागरण करतो आहोत. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. काय ठेवलं? वारसा म्हणून आईवडिलांनी, संपत्ती म्हणून खरं काय दिलं? खरं तर हेच द्यायचं असतं बरं का. आम्हाला असं वाटतं आम्हाला जे मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळावं, म्हणून आम्हाला ज्या ज्या सुखसुविधा नव्हत्या त्या आपल्या लेकरांनी मागण्याआधीच त्यांना दिल्या गेल्या. त्याचा परिणाम त्याची किंमत नाही राहिली. काडीभर
चालवायची किंवा कुठल्याही पद्धतीची पात्रता नसताना सुद्धा पेट्रोल टाकून आई वडील किंवा वडील त्याला बाईक देतात हातामध्ये. मोठ्या महागड्या किमतीचा मोबाईल लेकरांच्या हातामध्ये मिळतो आणि मग त्या वस्तूंचा वापर विनियोग नेमका कसा होतो याचा विचार आम्ही नाही करत. माऊलींनी मोठ्या माणसांवर जबाबदारी का दिली? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे धन्यता द्यायची तर तुकोबारायांनी आईवडिलांना आधी दिली. कारण ज्या घरामध्ये बोल्होबा आणि आई कनकाई आहे ना तिथे तुकोबा असतात. ज्या घरामध्ये विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीचं अस्तित्व आहे तिथं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई जन्माला येतात. ज्या घरामध्ये छत्रपती शहाजी राजे आणि जिजामातोश्री आहेत तिथे छत्रपती शिवाचा अंश शिवशंभू किंवा शिवाजी महाराज जन्म घेतात. जिथे शिवप्रभू आहेत शिवाजी महाराज आहेत आणि सईबाई आहेत तिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज येतात. अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नंतर दिल्लीत गेलेले संरक्षण मंत्री झालेले यशवंतराव चव्हाण आमच्या कराडचे नेते, सह्याद्री पुत्र म्हणून त्यांचं वर्णन करावं की आईनी काय पद्धतीने घडवावं, किती प्रतिकूलतेनं आपल्या लेकराला मोठं करावं. विठामाता नाव होतं आईंचं. कृष्णाकाठ यशवंतरावांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विठामाता म्हणायच्या यशवंता यशवंत हो. आई काय असते बघा. प्रचंड प्रतिकूलतेतनं पोटाला चिमटे काढून आपल्या मुलांचं फक्त आणि फक्त हित व्हावं हा विचार करणारे फक्त माता आणि पिता आहे. बरं, जगातलं सगळ्यांना दुय्यम स्थान दिलं तुकोबारायांनी. आधी माता पित्याला स्थान दिलं. कारण तुमचं माझं कल्याण व्हावं हे आई वडील आणि संत यांनाच वाटतं. बरं, याही पुढं जाऊन आपल्या हिताचा कळवळा संतांना असतो आणि त्या संतांना हिताचं ज्ञान सुद्धा असतं. आमचं बऱ्याचदा काय होतं, आई वडिलांना हिताचं कळवळा असेल पण ज्ञान असतंच असं नाही. आम्हाला वाटतं आमच्या पोरांचं चांगलं व्हावं, आमची पोरं शिकून सवरून मोठी व्हावीत. पण मूल रडायला लागलं की त्याचा पाळणा टी व्ही समोर जर आणला आणि त्या मुलाने नको त्या वयामध्ये टी व्हीवर सैराट बघितला तर कसं होणार त्याचं कल्याण? त्यामुळे हिताचा कळवळा असून उपयोग नाही, हिताचं ज्ञान असावं लागेल आणि ते आई वडिलांच्या ठिकाणी क्वचित प्रसंगी नसतं. म्हणून तर ते हित घडेलच अशी शाश्वती नाही. तुमच्या माझ्या हिताचा कळवळा सुद्धा आणि हिताचं ज्ञान सुद्धा संतांना येतो. हिताचा कळवळा असा कळवळा संतांच्या चरणी आहे, संतांच्या जवळ आहे. म्हणून तुकोबाराय आमचं हित चिंतन करतात आणि खरंच ज्यांनी आपलं हित करून घेतलं ना त्याच्या माता पित्यांना धन्यवाद देतात. स्वामी विवेकानंदांचं नाव मी आता उल्लेख केला. 16 वर्षाचे होते स्वामीजी. चटकपटक बोलण्याचा गुण येतो बघा आमच्या पोरांना सुद्धा 16व्या वर्षी. आणि आईवडिलांना आमची पोरं विचारतात काय केलं माझ्यासाठी? माझ्यासाठी तुम्ही काय केलं? हा घराघरातला अनुभव असेल, नसेल आला तर पुढे भविष्यात येईल, पण तो अनुभव येतो. प्रत्येक माता पित्याला येतो. कारण जरा पंख फुटले, जरा आम्ही बाहेरच्या जगामध्ये वावरलो की जगातले सगळ्यात बॅकवर्ड जर कोणी असतील तर माझे आई आणि वडील असं प्रत्येक तरुणाला वाटतं. म्हणून मी हात जोडून माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला ना की जगातलं सगळ्यात सुंदर काय आहे, जगातलं सगळ्यात सुंदर कोण आहे, तर छातीवर हात ठेवून ठामपणे उत्तर द्या माझी आई. माझ्या आई इतकं जगात सुंदर काहीच असू शकत नाही, काहीच असू शकत नाही. कारण भारतीय संस्कृतीने बाह्य सौंदर्यापेक्षा आत्म्याच्या सौंदर्याला महत्त्व दिलं आहे. आत्म्याच्या सौंदर्याला महत्त्व दिलं. आई 4 पुस्तकं कमी शिकली असेल, तिला लिहिता वाचता येत नसेल, मोठ्या लोकांमध्ये किंवा 4 चौघांच्या गर्दीमध्ये थोडासा संकोच वाटत असेल, पण एवढ्यावरून ती अडाणी आहे असं कधीच म्हणायचं नाही. आमची आई अडाणी आहे, तिला काही कळत नाही असं न म्हणता उलट अनुभवांचं अख्खं विद्यापीठ तिच्या रूपाने आपल्या घरात वावरत असतं याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. का बरं माता पित्यांना धन्यवाद द्यायचे? या जगामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या आईबापावर प्रेम केलं ना ती माणसं मोठी झाली. उद्या काय आहे? मोठा सण आहे आपल्याकडे. जागे आहेत का तुम्ही? मोठा सण आहे म्हटलं आपल्या महाराष्ट्रात. उद्या काय आहे? उद्या प्रेमाचा महापूर येईल आपल्याकडे, नाही का? 1 रुपयाचं गुलाबाचं फूल उद्या काय किमतीला जाऊन गगनाला जाऊन किमती त्याच्या भिडतील मला नाही माहिती. पण उद्याचा दिवस अनेकांसाठी तो प्रेम असं उतू जाण्याचा दिवस आहे. पण खरं तर आपल्या आईवडिलांवर प्रेम करावं, मातृभूमीवर प्रेम करावं, देशमातेवर प्रेम करावं, धर्मावर प्रेम करावं, आपल्या देवदेवतांवर संतांवर प्रेम करावं आणि त्याकरता जे काही करायला लागेल ते करावं. स्वामी विवेकानंदांना असाच ज्यावेळी पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावाखाली आले आणि आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? त्यावेळी विश्वनाथ बाबू दत्त कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. आईबाप कसे असतात? काय उत्तर दिलं? विश्वनाथ बाबू म्हणाले,
नरेंद्रा, काय प्रश्न आहे? तुम्ही आमच्यासाठी काय केलं? हो ना. अरे राजा, आतमध्ये कपाटाचा मोठा आरसा आहे की नाही आपल्या घरात, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल राजा. नरेंद्र, स्वामी विवेकानंद अगदी 16 वर्षाचं वय आहे, गेले आरशासमोर उभे राहिले, स्वतःचं प्रतिबिंब आरशामध्ये पाहिलं आणि टचकन डोळ्यातनं पाणी आलं, उत्तर मिळालं. कारण इतका सुंदर सशक्त देह, आरोग्य संपन्न देह, बलदंड देह, देखणं रूप, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई बापांनी काय मागे ठेवायचं असतं? आणि हे सगळं मिळालं, ही संस्कारांची देण, ही संस्कारांची श्रीमंती मिळाली. म्हणून तर हा लौकिक किंवा हा वीरोत्तम, हा महापुरुष योद्धा संन्यासी म्हणून प्रचाराला आला, नामाभिधान प्राप्त झालं आणि जगाला ओरडून सांगितलं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका, अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, स्वतःला अजिबात कमी समजू नका. मला असं वाटतं हे हित ज्याला कळालं ते कशामुळे? स्वतःच्या मातापित्यांच्यामुळे. मग अशा घराण्यामध्ये अशी संतती जन्माला यावी, साधू संतांची हीच अपेक्षा आहे. ज्या घरामध्ये अखंड विठ्ठल भक्तीची परंपरा आहे, अखंड विठ्ठल स्मरण आहे, ज्या घरामध्ये पंढरपूरची वारी खरं तर कधीच नव्हती बरं का, पंढरपूरची वारी कधीच नाही, पंढरपुरापासून अगदी जवळचं घर आहे, अगदी जवळचं गाव आहे. पण ज्यावेळी आषाढीच्या एकादशीच्या गर्दीमध्ये पांडुरंगाला रुक्मिणी आईने विचारावं की सगळे पंढरपूरला येणार आहेत, तर पंढरपूरला येणाऱ्या सगळ्यांनाच वैकुंठाची गती प्राप्त होणार का हो देवा? पांडुरंग परमात्मा म्हणतात, अगं तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजे मला प्राप्त झाला किंवा वैकुंठाला प्राप्त झाला? इथे न येता सुद्धा माझी भक्ती करणारे अनेक आहेत. कारण भगवद्गीतेमध्ये मी सांगितलंय, यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. बघा, संत असू देत, भगवंत असू दे, सगळ्यांच्या वचनांचा आम्ही आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेतो. काय म्हणाले देव? जे जे करशील ते मला अर्पण कर. म्हणून जर चोर चोरी करताना स्वामींचं वाक्य समोर ठेवून जर चोरी करायला लागला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तर त्या चोरीला किंवा त्याच्या कर्तव्याला सत्कर्म म्हणता नाही येणार. सत्कर्म करत असताना भगवंत कायम पाठीशी राहील, सहाय्य करता राहील. त्यामुळे जे जे कर्म आम्ही अर्पण करू ते सत्कर्म असावं. बरीच मंडळी संध्याकाळ झाली की सरकार मान्य होतात. ते काम जर देवाला अर्पण केलं तर ते काम देवाला पोहोचणार आहे का? ते बरं आहे का? नाही हो. साधं उत्तमातलं उत्तम सत्कर्म तुमच्या माझ्या हातून घडावं आणि ते भगवंताच्या चरणी अर्पण केलं जावं. भगवंत म्हणले त्याकरता माझ्यासाठी कर्मकांड करायची काही गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीही दिले तरी मी आवडीनं सेवन करणार आहे. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, कोण आहे देवा, असं कोणी आहे का हो? चल म्हणाले, नेतो तुला. म्हणून भगवंत आईसाहेबांना घेऊन गेले. कुठे? लांब नाही गेले, त्या पंढरपुरापासून जवळ असलेलं अरणगाव नावाचं, अरणभेंडी नावाचं गाव, त्या बांधावर उभे राहिले. सकाळची वेळ, विहीर, पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर, त्या विहिरीला मोठ जुंपलेली. आता सगळं गेलं, आता इलेक्ट्रिसिटी नाही का असल्यामुळे आता हे मोठ बीट काही नाही राहिलं. पूर्वीची श्रीमंती आपली श्रीमंती सुद्धा आपण कोणी लक्षात घेत नाही बरं का. आता आम्ही खूप सोफिस्टिकेटेड झालो, खूप पुढारलो. त्यामुळं पूर्वीचं वैभव होतं एका शेतकऱ्याच्या घरचं, छान उत्तम माळा फुलवलेला आहे, उत्तम. प्रत्येक रोपटं विठ्ठल समजून जगवलेलं आहे, प्रत्येक रोपटं. आणि असा छान पोशाख परिधान केलेला आहे, बाराबंदी आहे, अंगरखा आहे, त्या फेटा घातलेला आहे, धोतर आहे मस्त, करवती काठी, आणि छान उत्तम पांडुरंगाचं स्मरण अखंड चालू आहे. आई साहेब रुक्मिणी पाहतायत की हा तुमचा भक्त आहे का? पांडुरंग सांगतायत हो. काय नाव याचं? म्हणाले, आणि कानावर शब्दच आले की हो, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला
कांदा मुळा भाजी. अखंड भगवंताचं नाम चालू आहे. प्रत्येक रोपटं भगवंत स्वरूप समजून ते जगवायचं चालू आहे. आणि तेवढ्यात भगवंतांनी सांगितलं, हे बघ हा माझा भक्त सावता, जातीने माळी असला तरी अखंड भजन करतो, अखंड प्रत्येक रोपटं भगवंत समजून जगवतो, मला अर्पण करतो प्रत्येक कर्म. हा पंढरपूरला नाही आला तरी चालतं, नाही आला तरी चालतं. दोघांचं भोजन सुरू झालं. त्यांची पत्नी दुपारच्या वेळी माध्यान्नीच्या वेळी भोजन घेऊन शेतात येते. दोघं जण जेवायला बसतात आणि पत्नीनं प्रश्न विचारला, कारभारी तुम्ही पंढरपूरला कधीच गेलेलं पाहिलं नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, बुक्का लावता, सतत विठ्ठल 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 नामस्मरण करता, पण पंढरपूरला कधी गेलेला पाहिलं नाही. सावतोबा म्हणतात, अगं हा प्रश्न आहे का तुझा, उत्तर देतो म्हणाले. उठले, अन्न ब्रह्माची प्रार्थना झाली, हातावर पाणी घेतलं, उठले आणि बैलांच्या वर गेले. सांगितलं की माझा विठ्ठल फक्त विटेवरच नाही, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. हे उपनिषदांतलं गूढ आणि गहन तत्वज्ञान सावतोबा अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्या बायकोला सांगतायत. अगं माझा विठ्ठल कुठे नाही, कुठे नाही ते विचार, सगळीकडे माझा विठ्ठल आहे. बैलात विठ्ठल आहे, इथं मातीत विठ्ठल आहे, प्रत्येक रोपट्यात विठ्ठल आहे. ही मोठ बघितलीस काळ्या रंगाची, माझा विठ्ठल सुद्धा तसाच आहे. सगळं विठ्ठल सांगायला लागले. त्यावेळी सावतोबांची लहान मुलगी होती, अगदी 8 वर्षाची, नांगिता नाव. धावत आली, मागणाशी मिठी मारली, बाबा बाबा. येणाऱ्या वारीला, येणाऱ्या एकादशीला माझ्या सगळ्या मैत्रिणी निघाल्यात पंढरपूरला, आपण येता का हो, आपण जाऊया का हो. तर बायकोला जे तत्वज्ञान सांगितलं ते मुलीला कसं पटणार, ते कसं पटणार. पण अधिकार तैसा करू उपदेश या न्यायानी सावतोबा तिच्या अधिकारानुसार तिला सांगतात की नागू, अगं हा जो मळा आहे ना, आपण पंढरपूरला गेल्यावर कसं जमेल, हा जो मळा आहे ना तो आपल्याला पांडुरंगाने सांभाळायला दिलाय. या मळ्याचा मालक पांडुरंग आहे. श्रोते हो, मला सांगा किती जणांना कळलं या सगळ्याचा मालक तो आहे. कळतं का आम्हाला? नाही. आमच्या पुण्यात एक गाडी बघितली मी परवा, ट्रॅफिकला अशी सिग्नलला उभी होती. त्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. म्हटलं बाई ग, आता ही गाडी घेऊन हे महाराज वर जाणार आहेत की काय. ती धरणी माता तुमच्यावर हसते. आम्ही असे जमिनीवर उभे राहतो, त्या बांधावर उभे राहतो, येणाऱ्या पाहुण्याला सांगतो ते झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती धरणी माता म्हणते बाई ग, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, हा सुद्धा हेच म्हणतोय, आजा गेला पणजा गेला. सगळे याच मार्गाने चाललेत. मग आम्ही कशाचा हव्यास करतो. माता पित्यांनी खरी श्रीमंती संस्कारांची, भक्तीची, ज्ञानाची शिदोरी मागे ठेवावी, ज्याच्यामुळे अशी संतती जन्माला येते आणि त्या संततीचा हर्ष भगवंताला वाटतो. दुसरं चरण, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे
वा